नमस्कार, भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आमचे नांदेड येथील प्रतिनिधी दीपक जोंधळे यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की नांदेडमध्ये युवा सेनेची आढावा बैठक उत्साहात संपन्न। यावेळी पदाधिकाऱ्यांनी तालुका आणि शहर पातळीवरील कामकाजाचा आढावा सादर केला। या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन आणि मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले। बैठकीत युवकांच्या समस्या, रोजगार, सामाजिक उपक्रम आणि जनसंपर्क वाढविण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले। यावेळेस आपण पाहू शकता नांदेडमध्ये युवा सेनेची आढावा बैठक उत्साहात पार पडली असून आगामी काळात संघटन बळकट करण्यावर भर देण्यात आलेले आपण पाहू शकता। युवा सेनेचे विभिन्न संपर्क म्हणून आमच्या भगिनी हर्षदाताई शिरसाट यांची नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच हा दौरा त्यांचा आज झाला। आज नांदेड जिल्हा युवा सेनेच्या वतीने मेळावा आयोजित केला। या ठिकाणी आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील, रोजभाई सरनाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड नाही महाराष्ट्रभर BLAचे काम चालू आहे, सर BLAचे। त्या संदर्भामध्ये आज आढावा बैठक झाली आणि पुढील काळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये प्रत्येक बुथावर आपली शिवसैनिक युवा सैनिक बसले पाहिजे। या माध्यमातून संघटनात्मक बांधणी आणि त्याच गोष्टीमध्ये बऱ्याच काही युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या अडीअडचणी असतील, प्रत्येक विधानसभा वाईज बैठकी पदाधिकाऱ्यांच्या काही समस्या असतील त्या जाणून घेण्याचं काम केलं आणि आगामी काळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये युवा सेना ही भक्कम वाढून शिवसेनेचे नेते डॉक्टर आपले शिंदेसाहेब असतील, श्रीकांतजी शिंदेसाहेब असतील यांना भक्कम पाठबळ मिळावा यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये युवा सेनेची संघटना वाढण्यासाठी आज मेळावा करण्यात आला। नांदेड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा म्हणजे यायला उशीर झाला म्हणून मी सगळ्यांची माफी पण मागते, पण उशीर आली पण इतकं प्रेम भेटलं म्हणून मी खरंच आनंद आहे। कारण की मला वाटलं नव्हतं जेव्हा फोनवर बोलायचे की माझे सगळे हे जे तुम्ही माझ्या बाजूला उभा बघतायत आणि समोर जे होते माझे भाऊ, एवढं मला एक महिला असून सपोर्ट करते एवढं कधी वाटलं होतं। पण यांचं जे प्रेम दिसतं आहे की नक्कीच याच्याने मला स्वतःला अभिमान वाटतो की मी खूप मोठी आमची युवा सेनेची संघटना लवकरच उभं राहील आणि नांदेडमध्ये कुठेही बघताल तर तुम्हाला फक्त युवा सेना दिसेल। मी यांच्या वतीनं पण विश्वास देऊ शकते यांना भेटल्यानंतर। नांदेडमध्ये एकूण 9 विधानसभा आमदार आहेत आणि विधान परिषद आमदार, 10 आमदारांपैकी 4 आमदार शिवसेनेचे असून युवा सेना म्हणावी तशी मजबूत आपण दादा म्हणावी तशी मजबूतचं ना असं काहीच नाही। आमच्याकडे युवा सैनिक भरपूर आहेत, फक्त आता तुम्ही बसलेले होता तुम्ही बघितलं असेल की आमच्याकडे नियुक्त्या थोडं पुढे मागे झाल्या इलेक्शन्स झाल्या म्हणून। तर नक्कीच तुम्ही जे म्हणतात नाही आहेत तर आमच्या सगळ्याच्या वतीने तुम्ही याला आमंत्रण देतो जेव्हा आमचं शाखा उद्घाटन असेल की तुम्ही बघताल नांदेडमध्ये सगळ्यात मोठी कोणती संघटना असेल ती फक्त युवा सेना तुम्हाला तेव्हा दिसेल। जिल्ह्यातील तमाम युवा सैनिकांना काय आवाहन करणार? जिल्ह्यातील तमाम युवा सेनावाल्यांना म्हणजे जे युवा आहेत त्यांना हेच सांगेल की युवा सेनेकडे तुम्ही यावं। कारण की आमचे जे मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे संसदरत्न श्रीकांत दादा आणि जे अहोरात्र युवा सेनेसाठी महाराष्ट्रभर फिरता असे पूर्वेशभाई यांच्याकडे बघून किमान तुम्ही हे कळलं पाहिजे की एक सामान्य माणूसासारखं ते दिवस रात्र काम करतात, एक आपल्यासाठी आपला भाऊ म्हणून उभं राहतात। तसंच आम्ही सगळे पण सगळ्यांसाठी एक सामान्य त्यांचे भाऊ असेल बहीण म्हणून उभं राहायचा प्रयत्न करतो आहे आणि उद्याचं जेव्हा भविष्य आपल्याला बदल घडवायचा असेल तर तुम्हाला शिवसेनेशिवाय कोणीच अजून बदल घडवू शकत नाही। दादा मी तेच सांगते, आज पहिल्यांदा नांदेडमध्ये एक युवती म्हणून मी आलेली आहे, पण आमच्या पक्षात युवती असेल या युवा असेल त्याला तेवढीच संधी भेटते। त्याच्यामुळेच कदाचित मला एक 550 किलोमीटर दूरमध्ये मला संपर्क प्रमुख केला असेल आणि मी आल्यानंतर माझ्या भावांनी शब्द दिला आहे की ताई तुम्ही आता आलात ना तर तुम्ही पुढच्या जेव्हा येतील तर तुम्हाला इथे युवती सेना असेल आणि नक्कीच आम्ही पुढे तुम्ही जेव्हा पण आमचा मेळावा असेल त्याच्यात जेवढे युवा सेनेचे पुरुष आहेत तेवढेच युवती सेना पण लवकर दिसेल। युवा संघटन तुम्ही मजबूत करण्याचं नक्कीच युवा सेनेचं संघटन व्हावं, पण नांदेड शहरातल्या ज्या समस्या आहेत, रस्ता असेल, नाली असेल, पाणी असेल, वीज असेल, ग्रामीण भागातल्या ज्या समस्या आहेत यासाठी जे संघटन होईल तर हे युवा संघटन झालेले जे आहे जिल्हाध्यक्ष असेल आणि बाकी बॉडीचे जिल्हा तालुक्याचे तर त्यांची काय भूमिका राहणार? दादा जिथे म्हणजे आम्हाला शिंदे साहेबांनी शिकवलं जिथे अन्याय होत असेल तिथे पहिले जाऊन तुम्ही न्याय द्या।
आणि जिथे काही चुकीचं घडत असेल तिथं आमचं युवासेना असणार आणि जिथं काम नसेल तिथं नक्कीच आमचे युवासेनावाले जाऊन दाद घेणार आहेत. का होत नाही आहे ते आमचं असेल कोणाचं असेल, सगळ्यांची प्रगती, सगळे जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी आमचे युवा सेनेवाले, युती सेनेवाले, या शिवसेनेवाले अहोरात्र काम करायला तयार आहेत. तुम्ही एक हाक दिली तरी हे सगळेजण उभं राहणार आहेत. समस्येचं माहेरघर आहे नांदेड, तर ते ते त्याच्यामुळेच लवकर दूर करायचा प्रयत्न आमच्या युवा सेनेच्या वतीने करतील ना, कारण की अर्ध्या रात्री पण अडचण आली तर नांदेडचे अनेक युवक रोजगारासाठी पुणे मुंबईकडे पलायन करतात. युवासेना ही कामगार चळवळीपासून शिवसेना आलेली आहे आणि आंदोलनात लढणारी सेना म्हणून ओळखली जाते. एक युवा सेना म्हणून इथल्या रोजगारासाठी किंवा लढाईसाठी कसं बघतात? रोजगारासाठी लढणे दादा, जेव्हा हे का होतं, कारण की आपले विचार एक होत नाही. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की आमच्या पण शहरात संभाजीनगरमध्ये तुम्ही बघितलं असेल तर असं होतं की पुण्याला शिकायला जायचं, मुंबईला जायचं, पण जोपर्यंत आमचे विचार एक नाही झाले तोपर्यंत आमचं शहर कुठेतरी पुढे जात नाही. आता आम्ही सगळे युवा एकत्र येऊनच करतो की आपल्याला आपलं शहर चांगलं पुढे न्यायचं, त्याच्यासाठी आपल्याला एक आधी व्हावं लागेल. आपलं मत एक बनल्यावर आपण आपलं शहर पुढे जाईल. नाही तर आपण दुसऱ्याच्याच ताटात जास्त तूप आहे आणि आपला नाही बोलत बसलं तर कधीच आपलं शहर पुढे जाणार नाही. त्याच्यामुळे आमचा प्रयत्न हेच आहे की आपण सगळे एक झालं पाहिजे तर आपलं शहर पुढे जाईल. धन्यवाद.